हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? आणि हे जे आहे ना उन्हाळ्याचे पदार्थ, तर हे माहीत आहे का, मी केलं आधी, पण तरी म्हटलं कमी पडतील मुलांना. मुलांना चिप्स एवढे आवडतात ना, माझ्या मुलांना आलू चिप्स खूप आवडतात. त्याच्यामुळे मग मी परत एकदा केले. एकदा नाही, हे तिसऱ्यांदा आहेत माझे. तुम्ही पाहू शकता, तिसऱ्यांदा केलेले आहेत मी. तर पटपट केले मी सकाळी सकाळीच. आणि माहीत आहे का ताईंनो, चिप्स वगैरे करायला काहीच वेळ लागत नाही. फक्त जे आपण टाकतो ना, बेडशीटवर म्हणा की कोण्या पेपरवर, तर त्याला वेळ लागते. तर त्याच्यामुळे मग खूप वेळ लागला मला. आणि वेळही लागला तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणा, कारण की आता सुट्ट्या आहेत मुलांना. त्याच्यामुळे मग वेळही झाला तरी, म्हणजे मुलं पण घरी आहेत. आणि मग त्याच्यामुळे कसं घाई गडबडीचं काही एवढं टेन्शन नाही आहे मला मुलांचं. तर नाहीतर मग कसं शाळा चालू असली ना, तर मग आपल्याला 5:30 पावणे 6लाच उठावं लागते. आणि पटापट त्याची तयारी करावी लागते 7 वाजेपर्यंत. आणि आता तर सुट्ट्याच आहेत, त्याच्यामुळे मग हे मी सकाळीच केले. नाहीतर मग कधी-कधी काय ते संध्याकाळी पण करते मग मी चिप्स, आणि रात्रभर वाळतात. मागचे मी संध्याकाळी केले होते. आणि चिप्स वगैरे झाल्यानंतर मग मी केला मुलांसाठी नाश्ता. नाश्ता काय केला तर इडली सांबार. आणि माहीत आहे का ताईंनो, आधीपेक्षा माझी इडली एवढी छान होत आहे ना, एवढा स्पंज येते ना. आणि उन्हाळ्याची माहीत आहे का इडली छान होते, कारण की ते इडलीचं जे बॅटर आहे ना, ते छान फॉर्मॅट होते गरमीमुळे. आणि हिवाळा पावसाळा असला ना, तर थंड वातावरण असतं ना, त्याच्यामुळे ते फॉर्मॅट नाही होत. तर उन्हाळ्यामुळे छान इडली एकदम स्पंज येते इडलीला. आणि मुलांना पण इडल्या आवडायला लागल्या. त्याच्यामुळे माहीत आहे का, आठवड्यातून एकदा तरी मी इडली करते. इडली आणि मग त्याच्यासोबत सांबार. मुलं आवडीनं खातात आणि माहीत आहे का, दिवसभर खातात लेकरं. हे बघा, पाहू शकता तुम्ही किती स्पंज आला तो. आणि त्याच्यासोबत केला मी सांबार. सांबार पण पाहू शकता, इतका छान झाला होता ना ताईंनो सांबार, एवढा टेस्टी झाला होता ना, मुलांना पण खूप आवडला. तर मग छानपैकी मुलांचा झाला नाश्ता. आणि इडल्या पण पाहू शकता तुम्ही किती स्पंज आला त्याला. बस रिकॉर्ड करता हूँ चीज़ें, और जो चीज़ वहाँ पर आ रही है वो बस मैं कर देता हूँ। कई बार रिकॉर्ड करते टाइम मैं सोचता हूँ कि ये बोलूँ मैं, बट और मेरे साथ मेरा दोस्त रहता है सौरभ, तो हम दोनों का एक मिल के एक अलग कॉम्बिनेशन हो जाता है। तो कुछ कुछ बातें वो बोल रहा है, कुछ हम कर रहे हैं, और यही होता है कि जो चीज़ दिमाग में आ रही है उसको। आणि ताईंनो तुम्ही पाहू शकता इडली आणि सांबार किती छान दिसत आहे. जसं छान दिसत आहे ना ताईंनो, तसं टेस्टी पण झाला होता. सांबार एक नंबर झाला होता. आणि इडली तर खूप छान झाली होती, मस्त नरम झाली होती. आणि मुलांनी पण आवडीनं खाल्ली. नाश्ता वगैरे झाला ताईंनो, सगळे कामं पण झाले माझे. आणि नंतर केला मी स्वयंपाक. आणि स्वयंपाकात काय केलं तर सोयाबीनच्या वड्या करायच्या होत्या मला. आणि खूप दिवस झाले सोयाबीनच्या वड्या केल्याच नव्हत्या. तर म्हटलं चला आज आपण छान वड्या करू. आणि ते माहीत आहे का, मॅरिनेटसाठी मी काय काय टाकलं ते, धने पावडर, जिरे पावडर, हळद, मसाला, मीठ आणि थोडं बेसन पीठ, इतक्या गोष्टी टाकल्या मी त्याच्यामध्ये. आणि ते सगळं एकजीव केलं मी. आणि पाहू शकता ते एकजीव केलं. आणि जवळजवळ अर्धा घंटा मी मॅरिनेट करायला ठेवलं त्यांनी. आणि मग तेल तापलं चांगलं कढईमधलं. आणि नंतर मग ते फ्राय करून घेतलं मी.
फ्राय करून जर भाजी केली ना त्यांनी सोयाबीनच्या वड्याची तर एवढी टेस्टी लागते ना, एवढ्या सुंदर वड्या होतात ना सोयाबीनच्या, खूप छान लागतात. आणि हे फ्राय केलेले जे सोयाबीन वड्या आहेत ना ताईंनो, आपण पाहू शकता किती छान दिसत आहेत आणि छान फ्राय पण झाल्या ताईंनो ते सोयाबीनच्या वड्या, तुम्ही पाहू शकता. आणि हे जे वड्या आहेत ना, हे किती पौष्टिक आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. किती प्रोटीनयुक्त आहेत हे पण माहीत आहे तुम्हाला. त्याच्यामुळे माहीत आहे का, आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे. पण माहीत आहे का, मुलं हे खायला माहीत आहे का थोडे मागंपुढे करतात. त्याच्यामुळे मग माईने हे सोयाबीनची जी भाजी आहे ना ताईंनो, छान ग्रेव्हीवाली, तर याच्यामध्ये मी मसाला कोणता घेतला, एक कांदा घेतला, एक टोमॅटो घेतला आणि लसूण, अद्रक आणि खोबरं एवढं घेतलं आणि लसूण, हे सगळं मिक्सरमधून काढलं ताईनं, छान भाजून घेतलं आणि छान मिक्सरमधून व्यवस्थित आणि ताईंनो पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ती भाजी, आणि ग्रेव्ही पण पाहू शकता. आणि एवढी छान झाली होती ना ताईंनो, खूप छान झाली होती, खूप टेस्टी झाली होती आणि सगळ्यांना आवडली. ही होती माझी सकाळची भाजी. सकाळी मी सोयाबीनच्या वड्या केल्या होत्या मसालेदार छान. तर हे जे भाजी आहे ना ताईंनो, फिश दिसत आहे तुम्हाला, हे आहे संध्याकाळची भाजी माझी. आणि माहीत आहे का ताईंनो, थकलेलं असो काही असो, आपल्याला स्वयंपाक करावाच लागते मुलांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी. आणि त्यांना कोणाला जर फिश आवडत असेल तर आपण पण आवडीनं करतो. आणि फिश माहीत आहे का, माझ्या लहान मुलाला खूप आवडते, त्याच्यामुळे मग मी पण आवडीनं करते, त्याला खूप आवडते फिश. तर मग संध्याकाळी आणलेली त्याच्या पप्पानी फिश, आणि फिश पण एवढी छान झाली होती ना ताईंनो, खूप छान झाली होती. आणि फिश पण पाहू शकतो तुम्ही एकदम फ्रेश. आणि ही जी फिश होती ना ताईंनो, तर ही होती कतला. आणि काटे पण याच्यामध्ये कमी असतात, त्याच्यामुळे माहीत आहे काय, मुलांसाठी आम्ही नेहमी आणतो कतला, कारण की मुलांना सोपं जाते खायला, काटे वगैरे येत नाहीत तोंडामध्ये, किंवा मग लेकरं बरोबर पाहून खातात. नाहीतर बाकी तर अशा प्रकारे ताईंनो, सकाळी मी सोयाबीन वड्या केल्या होत्या आणि संध्याकाळी फिश केली होती. तर असा होता माझा आजचा मेनू.